आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, सुखाची व्याख्या काय? सुखाची व्याख्या काय असं मला जर कोणी प्रश्न विचारला तर नॉर्मली कसं असतं की सिंगल रूममधून 1 रूम किचन, मग नंतर हळूच 1 BHK, हळूच 2 BHK, हे साधारणपणे अशी सुखाची व्याख्या असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीत थोडंसं एक 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 पाऊलवर. माझी सुखाची व्याख्या काय? छान खाण्याचे पदार्थ आणि भरपूर मित्रमंडळी आणि गप्पा मारत मारत खाणं ही माझी सुखाची व्याख्या आहे. मग ती कुठेही बसून मी खाऊ शकतो बरं का. हां, म्हणजे मी अगदी कट्ट्यावर बसून सुद्धा खाऊ शकतो, इराण्याच्या दुकानात बसून सुद्धा बन मस्का खाऊ शकतो, त्यानंतर मणीजमध्ये सुद्धा खाऊ शकतो, 5 स्टारमध्ये सुद्धा खाऊ शकतो. एनी गिवन कंडिशन आणि एनी गिवन फूड. फक्त मित्रमंडळींचा घोळका आपल्या बाजूला पाहिजे की आपण जे खातो ते आपल्याला अंगाला लागतं, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मुळात हे सगळं कशामुळे शक्य झालं आहे? इथे बसतो ना त्यामुळे. इथे बसतो म्हणजे मला काहीही खावं लागतं असं माझं म्हणणं नाही आहे, पण खाण्याची सवय लागलेली आहे आणि ती पचवण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे ही सीट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची सीट आहे. आणि या सीटवर बसून मी वेगवेगळे पदार्थ खातो आणि वेगवेगळ्या लोकांच्या हाताचे पदार्थ खातो. आज असाच एक वेगळा हात म्हणजेच एक वेगळी गृहिणी इथे आलेली आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव? ज्योती श्रीपाद दाते. बरं, काय करता आपण? मी डोंबिवलीला असते आणि डोंबिवलीला? हो, व्यवसाय आहे आमचा स्वतःचा. कसला व्यवसाय? एक मयुरेश्वर कॅटरर्स या नावाने आमची कॅटरिंगमधली कंपनी आहे. बरं. छोटीशी फर्म आहे. आणि दुसरं चतुर्थी वास्तू डेव्हलपर्स या नावाने बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची फर्म आहे. अरे वा. बरं, मग त्यातला तुमचा बिझनेस कुठला? तुमचा म्हणजे तुम्ही लक्ष घालता असा? दोन्ही कारण कारण एक तर तुमचा खाण्याचा बिझनेस आहे, म्हणजे तुमचा तिथे हात असायलाच पाहिजे, आणि दुसरा कन्स्ट्रक्शनचा आहे, म्हणजे तिथे तुम्ही अगदी साईटवर नाही गेलात तरी बॅक ऑफिस तरी तुम्हाला सांभाळायला लागत असेल. किती वर्ष तुमचा हा बिझनेस आहे? मयुरेश्वर कॅटरर्स या बिझनेसला 8 वर्ष झाली. बरं. आणि चतुर्थी वास्तू डेव्हलपर्स ही आमची कंपनी आहे, त्याला 10 वर्ष होऊन गेली. बरं, अजून कोण कोण आहे घरी? घरी मोठी फॅमिली आहे आमची. मी, माझे मिस्टर, मुलगी, त्या व्यतिरिक्त नंदेच्या सासूबाई, त्यांची 3 मुलं. वा. म्हणजे सकाळी उठल्यापासून घरात स्वयंपाकघरात चालूच असेल काम. अगदी 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 अखंड. बरं, मुलगी काय करते? मुलगी आता 11वीला आहे, वजेकेळकर कॉलेजला सायन्सला. गुड 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 गुड. बरं, मला एक सांगा, आता एवढी मोठी फॅमिली आहे, तुमचं मूळ कुठलं गाव? तसं बॉर्न अँड ब्रॉट अप डोंबिवलीच. आणि माहेर? माहेर तसं सांगली. सांगली. बरं. आणि लग्न किती वर्षापूर्वी झालं? लग्न झालं 95 साली. 95. बरं. म्हणजे तुम्ही फक्त कॅटरर्स म्हणजे लग्नाचे फक्त हे करता का, ऑर्डर्स घेता? लहान मोठ्या पण घेतो. दिवाळी हे तुमचे ते काय नाही, असतात? फराळ वगैरे नाही, नाही. प्रॉपर डिनर, जेवणावळी. जेवणावळी, मराठी भोजन व्यवस्था. मराठीत त्यात शब्द आहे जेवणावळी, हं, है ना? बरोबर. हे पूर्वी खाली बसून जेवणावळी असायच्या, आता टेबल बुफे. खुर्ची किंवा बुफे. बुफे बुफे जास्त. जास्त बरं, अन्न वाया जात नाही. हो. ओके. म्हणजे थोडक्यात तुमचं सकाळपासून रात्री झोपेपर्यंत बिझी 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 आणि बिझी शेड्यूल आहे. ओके, गुड गुड गुड. आज आपल्याला किचनमध्ये काही काही छान छान पदार्थ बनवायचे आहेत. ते पदार्थ बनवूया. पण तुम्ही आता ऑल द वे डोंबिवलीहून आलात म्हणजे माझी जबाबदारी राहते किमान एक अर्धा कप छानपैकी चहा तुम्हाला पाजावा, तुम्हाला फ्रेश करावं, येस. आणि मग आपण किचनकडे कूच करूया, है ना? आणि यजमान आता स्वतःचा बिझनेस म्हटल्यावर तुम्हाला कंपल्सरी स्वतः लक्ष घालावंच लागतं. 9 to 6 नोकरी नाही आहे ती, नाही नाही, बिलकुलच नाही. त्यामुळे 24 hours वर्किंग आहे ते. मग हे सकाळचे दिवस उजाडतो किती वाजता आणि रात्री तुम्ही झोपता किती वाजता? दिवस तुम्ही उजाडतो मी. आणि यजमान, कारण यजमानांचा दिवस वेगळा त्यांचा असणार. वेगळा, माझा वेगळा. हो. माझा दिवस 5:30ला सुरू होतो आणि यजमानांचा
त्यांचा साधारण उशिरा 7:15. 7:15. ओके थोडं घ्या चहा घ्या. आम्ही जरा चहा बी घेतो, फ्रेश करतो मॅडमना आणि मग त्यांना किचनमध्ये घेऊन मस्त 2 पदार्थ करून घेतो. घेऊ एक छोटीशी विश्रांती. ज्योतिताई, तुमचंही आमच्या या खोट्या खोट्या पण खऱ्या खऱ्या किचनमध्ये स्वागत करतो. आज आपण काय बनवतो? आज आपण हे करतोय पालक रोल. पालक रोल. ओके, मला साहित्य सांगता काय काय? पालक हे कणी मैदा एकत्रित करून भिजवलेलं आहे. ओके. कोबी, मटार, उकडलेला बटाटा स्मॅश किंवा किसून घ्यायचा, कांदा चिरलेला आहे, गाजर, सिमला मिरची, चाट मसाला, साखर, बटर, मीठ, माचका मसाला आणि मीठ. साहित्य वगैरे आता जाऊया कृतीकडे. इथे आपण एक फ्राईंग पॅन आणि एक तवा तापत ठेवलेला आहे. हो. काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा आपण पालक रोलचं स्टफिंग करून घेऊया. काय करायचं तुम्हाला? बटर. मग सध्या मुलीचं नाव काय म्हणाला? वेदिका. वेदिका. ओके. मग सध्या वेदिकाचा डबा हा तुमच्यासाठी प्रश्न पडला असेल ना? त्याच्यामुळेच हे सगळं सुचायला लागलं ना. कारण रोज सकाळी द्यायचं काय हा प्रश्न असतो ना. मग वेदिकाला काय आवडतं मग? वेदिकाला चटपटीत तिखट मीठ पदार्थ आवडतात. म्हणजे गोडे खाते पण त्यापेक्षा मनापासून कल तिचा आवडतं ते तिखटाकडे. तिखटाकडे. ओके. कांदा झालेला आहे, परतून कांदा आता काय? झालेला आहे, सिमला मिरची. बरं, तुमचं जे कॅटरिंगचे सर्व्हिसेस आहेत, किचन कुठे आहे आणि तुमच्याकडे एकूण कर्मचारी किती आहेत? किचन म्हणजे खरं सांगायचं तर ज्या हॉलवर काम असतं आयदर तिथे किंवा दुसरं आमचं डोंबिवलीमध्येच जागा आहे, एक वेगळा ब्लॉक आहे त्यासाठी एक फ्लॅट ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठे करून घ्यायचं जायचं असेल, हां. करून घेऊन जायचं हा असेल तर पार्सल म्हणतो आम्ही त्याला आमच्या भाषेत. तर पार्सल व्यवस्था असेल तर आपण इथे करून घेऊन जायचं आपल्या किचनमध्ये. आणि किती आहेत लोक? तसे 6 आहेत फिक्स स्टाफ. छान हे करतात. आधी कोबी घालूया. आणि नॉर्मली हॉटेलियर्स जे असतात त्यांच्याकडे माणसं टिकत नाहीत, असं त्यांचे एक हे असते. पण तुमचं कसं मोबाईल आहे सगळं, त्यामुळे. हा, आणि मी म्हटलं 6चा आमचा जो स्टाफ आहे तो फिक्स आहे, तो रेग्युलर आम्हाला लागतोच. कोबीचा एक उग्र वास असतो. हो. तो घालवण्यासाठी काय असतं साधारणपणे आयडिया? किंचित चिमूटभर साखर इथे आपण घालणार आहोत ना, ती फार चांगलं काम करते. उग्रपणा कमी होतो. उग्रपणा कमी होतो वस्तूचा आणि वस्तू दीर्घकाळ अशी क्रिस्पी जर आपल्याला राहायला हवी असेल ते साखरेने साध्य होतं. आता या सगळ्या भाज्या खरपूस दिसल्या की मग पालक घालायचा, नाही तर मग पालकाचा रंग बदलतो. टाईमशीर आणि पद्धतशीरच करायला लागते. तर वेदिकाला अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये काय म्हणजे गाणं, डान्स, स्पोर्ट्स? हो, स्पोर्ट्स आणि डान्स बेसिकली आवडतं. अच्छा. आणि 10वीत असेपर्यंत तिला भरपूर स्कोप होता. आता जरा ही 2 वर्ष थोडीशी वेळाच्या दृष्टीने अवघड आहेत, पण तरी ते साध्य करून ती करत असते काहीतरी छोटं मोठं. आणि तुमची गती कशात आहे? गती म्हणजे आवड कशात आहे जी राहून गेली करायची? माझा आवाज आणि माझ्या जबाबदारी ह्यामुळे मला गाणं शिकायचं होतं, ते राहिलं. हो. अच्छा. असं उभ्या पण उभ्या एकदम तुमचा बिझनेस बघता ते अवघडच दिसतंय मला एकंदरीत. पण त्याला ऐकायला सुद्धा छान आहे. ऐकता येतं आपल्याला. हो, ऐकते. आता ह्याला आपण झाकण ठेवूया थोडा वेळ. हो, झाकण. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला पोळी करायची. ह्यात थोडासा मैदा मिक्स केल्यामुळे हे बराच काळ टिकू शकतं. कटिंग चांगलं होतं, क्रिस्प होतो. ही पोळी आपल्याला बारीक गॅसवरच भाजायची आधी, कारण ही आपल्याला नंतर परत हे सगळं स्टफिंग केल्यानंतर बटरवरतीची क्रिस्प थोडासा रोल टच ह्याला हवाय. अर्धी कच्ची भाजून घ्यायची. आता आपण ह्याच्याकडे बघायला हरकत नाही, झालं असेल. हे डायरेक्ट ह्याच्यावर ठेवलं तर चालेल का? हो, ठेव. छान वास येतोय. आता हे मसाले घातल्यावर तर घमघमाट येईल त्याचा खऱ्या अर्थाने. आता तर हा नुसता कच्च्या भाज्यांचा वास आहे. आता काय घालतोय आपण? हा चाट मसाला, भाजका मसाला. ह्याच्यात आपण मिरची काही घालत नाहीये. हिरव्या मिरचीची गरजच नाही ना, हे तिखट पुरेसे. कारण हा जो मसाला आहे ह्याच्यामध्ये सर्व घटक समाविष्ट आहेत.
हे दोन्ही आपण परतून घेऊ चांगलं, हे तो कच्चा लागणार नाही मसाला. काय होईल, हा मीठ, चाट मसाला ह्या सगळ्या प्रकारामुळे ना त्याला पाणी सुटेल थोडं. बरं. आता थोडा मिठाचा कण घालायला हरकत नाही. आणि सगळ्यात शेवटी आपण हा उकडलेला बटाटा घालणार आहोत, कारण तो ऑलरेडी शिजलेला आहे, त्याला काही वेगळं शिजवायची गरज नाही आहे. आता कोणाला बटाटा नसेल खायचा तर कच्चं केळं घालू शकतात, सुरण घालू शकतात, किंवा डिपेंड्स तुम्हाला जे काही बाइंडिंगला हवं असेल ते. आता हे शिजलंय, आता आपण एक चिमटीभर साखर आणि मग बटाट्याकडे जाऊया. आता हा त्याचा परफेक्ट ब्लेंड असा तुम्हाला वास येईल साखर घातल्यानंतर. आता बटाटा घालायला हरकत. खूप जास्त बटाटा घातला तर बाकीच्या चवी मरून जातील, त्यामुळे लागेल तेवढाच, अत्यावश्यक असेल तेवढाच घालू आपण हे बाइंड होण्यापुरता. ही झाली आपली भाजी. ही आपली भाजी आता एकदम तयार आहे. आता याला आपण टोमॅटो सॉस लावूया थोडासा, म्हणजे मुलांना आवडता पदार्थ म्हणून खरा टोमॅटो सॉस. आणि ही कृती अशी आहे की तुम्ही सगळी आदल्या दिवशी रात्री तयारी करून ठेवली तर आता बघा 5 मिनिटात ते शिजतं सगळं मटेरियल. सकाळी आणि ही घाईगडबडीच्या पोळी ही फक्त आपण आतल्या बाजूनी भाजून घेतलेली आहे, बाहेरच्या बाजूने अजून भाजली भाजलेली नाहीये, आतल्या बाजूने पूर्ण पूर्ण भाजून घेतली. आता ही जी आपण स्टफिंग केली, तूप घालायचं का? हो, किती? 1 चमचा. 1 चमचा. आता हा रोल नेहमीसारखा गुंडाळी करून घ्यायचा आणि आपल्याला ज्या प्रमाणात पीस हवेत त्याप्रमाणे आपण कट करू शकतो. छोटे मोठे रोल कट करून तुम्हाला जसे डब्यात अपेक्षित आहेत त्याप्रमाणे करायचे. हे लहान म्हणजे आई गुंडाळी लहानपणी द्यायची शाळेत, अगदी. तुपाची, तशीच आहे. घालू काय? हो हो नक्की. 1 चमचा. 1 चमचा. आता हे ह्या बटरवर खरपूस भाजले की त्याच्या आतमध्ये आपल्या पोटात काय काय जातं याची फिकीर मुलं करत नाही. आणि हे नुसतेच खायला छान लागते. हो हो, म्हणजे सॉसची सुद्धा गरज नाही ऍक्च्युली. प्रवासात वगैरे जर आपण नेणार असू ना तर हे नुसते रोल असे बनवून डबा भरून नेले तरी आणि टिकतात भरपूर. बरोबर. फर्स्ट क्लास, मस्त झालेलं आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पालक, कोबी, एकत्र भिजवलेलं गव्हाचं पीठ आणि मैदा, मटार, उकडलेला बटाटा, चिरलेला कांदा, गाजर, सिमला मिरची, चाट मसाला, साखर, बटर, मीठ आणि भाजका मसाला. कृती: प्रथम फ्रापानमध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, सिमला मिरची, कोबी, गाजर, मटार आणि पालक घालून मिश्रण एकजीव करावं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यावं. या भाजीमध्ये चाट मसाला, भाजका मसाला, मीठ, साखर आणि उकडलेला बटाटा घालून ती एकजीव करून घ्यावी. कणिक आणि मैद्याच्या मळलेल्या पिठाची पोळी लाटून घ्यावी आणि ती अर्धवट भाजून घ्यावी. या भाजलेल्या पोळीला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर पालक आणि बटाट्याचं मिश्रण घालून पोळीचा रोल करून घ्यावा आणि त्याचे तुकडे करून घ्यावेत. फ्रायपॅनवर बटर गरम करून त्यावर हे तुकडे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावेत. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. ज्योतिताई, पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आपली मेथी राईस बॉल्स. मेथी राईस बॉल्स. ओके, मला सांगता काय काय आहे पहिलं? हे तांदूळ तांदूळ धुवून घेऊन ठेवले. हे नंतर तळण्यासाठी लागणार आहे कॉर्नफ्लोअर, ब्रेड क्रम, मेथी, कच्चा कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, चीज किसून नंतर मिक्स करायला लागणार आहे, आलं लसूण पेस्ट, मिरची, जिरं, हा थोडासा गरम मसाला पावडर आहे, हळद आणि मीठ. तेल तापलेलं आहे. ज्योतिताई रेडी आहेत, सगळा माल मसाला घेऊन रेडी आहेत. आता काय करायचं पुढे मला सांगा. येस, आता पहिल्यांदा आपण जिरं घालूया. ओके. तेल मस्त तापलेलं आहे. त्यानंतर कच्चा कांदा, कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी, तांदूळ सगळी लागणार आहे. ती अशी दिसताना भरपूर वाटते तुम्हाला, ती शिजल्यानंतर होणार थोडीशी. तांदूळ घालू का? नाही, तांदूळ नको आधी. आता आपण हळद किंचित, आलं मिरची म्हणजे ती पेस्ट आणि मिरची सगळंच. हे सगळं खमंग परतून झालं की मग आपण त्याच्यामध्ये तांदूळ परतणार आहोत. आता तांदूळ घालायला हरकत नाही.
हा भिजवलेले तांदूळ आहे ना आपण हो. नॉर्मल भात लावतो त्यावेळी जो तसं करतो तसं म्हणजे तो एकजीव होईल व्यवस्थित मेथी आणि त्याचं शिजून मिश्रण चांगलं तयार होईल. कारण आपण जे बॉल्स करणार आहोत ना त्याच्यामध्ये जर भात सुट्टा मोकळा शिजला गेला तर मजा नाही, ते वळलेच जाणार नाहीत बॉल्स. आता याच्यामध्ये टोमॅटो घालायला हरकत नाही. आणि हे बाकी मीठ बीठ हो सगळं घालूया, हो वेळ अजून सगळा लागणार. आता हा टोमॅटो सगळा व्यवस्थित मिक्स झाला की मग आपण मीठ मसाला हे सगळं घालून त्याला एक वाफ देणार आहोत. एकदा त्याच्यावर हे सगळं कोटिंग चढलं की आतमध्ये काय घातलंय ते कळतं का? ब्रह्मांड. हे काय ते ब्रेड क्रम आणि कॉर्नफ्लोअर आहे. हे आपण गरम मसाला पावडर आणि मीठ, मीठ. कारण मेथीचा एक स्वाद ऑलरेडी ह्याच्यात आहे, आलं लसूण आहे, मिरची आहे, त्यामुळे लाल तिखटाची याच्यात गरज नाही. म्हणजे मिरची पावडर आपण अजिबात वापरत नाही ह्याच्यामध्ये. बरं, ओके. आता हे तयारी. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायला हरकत हे नाही. गरम पाणी ना? वा. त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. एकदा भात शिजला की त्याचे बॉल्स करणं खूपच इझी जॉब आहे, पटकन होण्यासारखं आहे. आता ह्याचं काय करायचं? आता ते होईलच. ओके. आता हे कॉर्नफ्लोअर जे आहे ते आपण थोड्या पाण्यामध्ये एखाद्या बाउलमध्ये मिक्स करून घेऊया, ओके. जेणेकरून त्याचं कोटिंग आपल्याला त्याच्यावर करता येईल. अगदी थोडंसं कोटिंग येण्यापुरतंच आपल्याला हे कॉर्नफ्लोअर हवं आहे. त्यामध्ये थोडं मीठ चिमूटभर आणि पाणी. आता हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार आहे आपल्या कोटिंगसाठी. हे आणि त्याच्यावर हे ब्रेड क्रम, म्हणजे आपण जे बॉल्स आता तयार करू ते आधी आपल्याला ह्या कॉर्नफ्लोअरमध्ये डिप करायचे, नंतर ब्रेड क्रममध्ये. रेडी. येस. आता माझं असं म्हणणं आहे की हे तर आता तुम्हाला माहिती आहे, हे शिजल्यानंतर आपल्याला जो माल तयार होईल त्याचे आपल्याला गोळे करायचे आहेत. गोळे करून ते ह्याच्यात घोळवायचे, ते ह्याच्यात घोळायचे आणि मग तिथे सोडायचे त्याला सपाक्कन. माझं म्हणणं आहे हे थांबवत बसण्यापेक्षा तुम्ही जे रेडीमेड गोळे आणलेले आहेत ते घेऊन आपण पुढे सुरू करूया ना. व्हाय टू वेस्ट टाईम यार. ओके, हे बंद करून टाकूया, ह्याचं काम झालंय. आपल्या लहान ब्रेड क्रम्सची घोळ. हा. यात सुद्धा तुम्हाला पूर्ण मुभा आहे, कुठल्या भाज्या बिज्या काय घालायच्या असल्या. बस आता तळलं की सुरू खायला. क्या बात आहे. येस. तेल तापलेलं आहे आता. आता आपण ह्यांना छानपैकी चुरचुरीत गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे. झारा. आता हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? कशाबरोबर ऍक्च्युली हे असंच छान लागेल खरं बघायचं झालं तर. खरं तर याच्यात सगळे मसाले आले, टोमॅटो, कांदा, लसूण सगळे स्वाद आलेले आहेत. सगळ्या चवी ह्याच्यात आहेत. उगाच हाऊस म्हणून तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही काहीतरी मुरलेलं लिंबाचं लोणचं घेऊ शकता, है ना, छान छान, किंवा लसणाची चटणी घेऊ शकता. अगदी चायनीज फ्लेवर आणायचं असेल तर शेजवान सॉस सुद्धा घेऊ शकता, तुमच्या मर्जीवर आहे. हां, किंवा तुम्ही लिंबाचं मुरलेलं लोणचं घ्या आणि चायनीज फ्लेवर पाहिजे असेल तर आरशासमोर असं करून खा, तसंही चालेल. कसं झेपतं तेवढं बघा तुम्ही. कळलं का? लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथी राईस बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले तांदूळ, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, मेथी, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, चीज, आलं लसूण पेस्ट, मिरची, जिरं, गरम मसाला, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्रापॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि कच्चा कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मेथी, हळद, आलं लसूण पेस्ट, मिरची, भिजवलेले तांदूळ, टोमॅटो, मीठ, गरम मसाला आणि गरम पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. या शिजवलेल्या मेथी राईसचे गोळे करून ते कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवावेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. ज्योती त्यांनी बनवलेले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही पण खा. सरस. टेस्टी आहेत.
मगाशी जो विषय मी काढला होता की सुखाची व्याख्या काय, त्याच्यावर परत एकदा येतो. मगाशी तुम्हाला सांगितलंच की वेगवेगळे पदार्थ खाऊन ते पचवणं काय, मनात भीती केव्हा असते पदार्थ खाण्याची, जेव्हा ते पचत नाहीत त्यावेळी किंवा दुसऱ्या दिवशी त्रास होतो त्यावेळी. त्यामुळे खातानाच एक छान मन लावून खावे. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं, आधी डोळ्याने पदार्थ बघायचे असतात, आधी डोळ्याने खायचे असतात आणि मग ते तोंडात, मग चव आणि मग पोट. त्यामुळे पचनक्रिया जी आहे ती सगळ्यात शेवटी आहे. पण पचनक्रियेला कार्यरत होण्यासाठी किंवा करण्यासाठी डोळे आणि जीभ या दोघांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे डोळे उघडे ठेवून बघा, जीभ वापरून खा आणि मग पचवा. इतकं सोपं आहे. आणि असे पचवणारे पदार्थ, पचले जाणारे पदार्थ तुम्हाला जर येत असतील तर आम्हाला लगेच लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. ज्योतिताई, तुमचे खूप मनापासून आभार. 2 वेगळे आणि अतिशय छान पदार्थ इथे दाखवलेले आहेत. आणि अर्थात रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचे हात तिथेच असतात, किचनमध्येच बराच वेळ असतात. त्यामुळे हाताची चव ह्याच्यात उतरणं हे साहजिकच आहे. मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे सगळे मसाले तुम्हाला एक गिफ्ट म्हणून आहेत. अर्थात हे मसाले तुम्ही वापरून बघा, कारण अर्थात तुमचे स्वतःचे स्वतंत्र मसाले असतीलच, पण हे सुद्धा घरच्या पदार्थांसाठी वापरून बघायला काहीच हरकत आवडेल, नाही. आवडेल, ओके, नक्कीच. आता तुम्ही खा, मी पण खातो. निघायची वेळ झालेली आहे, निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंग